नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत साने गुरुजी यांच्यासोबत एका पुस्तकाच्या सफरीवर. त्यातील आता भाग 3. नाव आहे अभागिनी व तिची लहान मुलगी. ते 3 रुग्ण होते. तिघे एकमेकांचे मित्र होते. ख्याली खुशाली करणारे होते. प्रत्येकाचे एक एक प्रेमपात्र होते. परंतु हळूहळू त्या तिघांना त्या प्रेमपात्रांचा वीट आला. आपल्या पाठीमागे असणाऱ्या त्या तिघींचा त्याग करायचा असे त्यांनी ठरवले. ते तिघे आपापल्या त्या 2 दिवसांच्या राण्यांबरोबर घेऊन निघाले. ते एका सुंदर थंडगार हवेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांच्या प्रियकरणींना आनंद झाला होता. आपल्यावर आपल्या प्रियकराचे किती प्रेम असे प्रत्येकीला वाटत होते. ते हवेचे ठिकाण फारच मनोहर होते. जिकडे तिकडे घनदाट छाया होती. जंगलातून मधून नागमोडी लाल रंगाचे रस्ते होते. कोठे उंच गगनभेदी शिखरे, तर कोठे पाताळास भिडू पाहणाऱ्या दऱ्या. नाना रंगांची व गंधांची फुले जिकडे तिकडे दिसत. पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज राईतून ऐकू येत. ते तिघे तरुण व त्या तिघी तरुणी एका भव्य हॉटेलात उतरली. प्रत्येकाची स्वतंत्र खोली होती. सायंकाळी ती सारी फिरायला गेली. काही वेळ सर्वजण बरोबर होती. पुढे वाटा फुटल्या. एक एक जोडपी एक एक दिशेला गेले. त्या गर्द छायेत ते पहा एक जोडपे बसले आहे. प्रेमाशिवाय जणू जगात काहीच नाही असे त्यांच्या मुद्रेवरून दिसत आहे. मला कधी कधी शंका येते. विचारू का? ती म्हणाली. कोणती शंका? त्याने विचारलं. तुम्ही माझा एक दिवस त्याग कराल. तुम्ही मला सोडून जाल. का असं मनात येतं ते कोणास कळे. नाही ना मला टाकणार. नाही ना मला तुम्ही अंतर देणार. ती पाहिलीच वेल. त्या झाडाला कशी घट्ट विळखा घालून बसली आहे. ती सुटेल, तुटेल, मोडेल, परंतु झाडाला आपण होऊन सोडणार नाही. वेलीनं झाडाला घट्ट धरून ठेवलं आहे. परंतु झाडाचा काय नेम? तो वृक्ष दुसऱ्या वेलीही जवळ करतो. काही वेली गुदमरतात, काही हसतात. झाडाला काय त्याचं? आपणा दोघांमध्ये कायमचं प्रेमाचं नातं जोडणारी लिली नाही का? लिली आपणास एकमेकांपासून दूर नाही होऊ देणार. लिलीला बरोबर आणलं नाही, घरीच ठेवून आले. आई आई म्हणत असेल. आता 2-3 वर्षांची झाली. 3 वर्षे. 3 वर्षे आपण प्रेमात दवडली. अशीच सारी जातील का? असाच हा जन्मही निघून जाईल का? पुढील जन्मही जातील का? तुम्ही मला तुमच्या राहत्या घरी केव्हा नेणार? विचारलं का वडिलांना? किती दिवस मी त्या वस्तीत राहू? सांगा ना. नेईन ग, लवकरच नेईन. बाबांच्या कलानं घेतलं पाहिजे. त्या दिवशी माझ्यावर रागावले. नीट राहायचं असेल तर घरी राहा, नाहीतर चालता हो. व्यापारात लक्ष घाल. उडाणटप्पूपणा किती दिवस चालायचा? सारी फुलपाखरं आता सोडून दे, वगैरे वगैरे काहीतरी बोलत होते. हे बघ, बाबांनी घालवलं तर उद्या आपण कुठं जाणार? गरिबीत राहायची मला सवय नाही. जरा दमानं घे हो. पैसे काय करायचे? आपण गरिबीतही राहू. मी मिलमध्ये कामाला जाईन. तुम्हाला कष्टाचं काम होणार नाही. तुम्ही घरी राहा. परंतु आता दूर दूर नको. खरंच नको. बरं, विचार करू. असे त्यांचे बोलणे चालले होते. त्या दुसऱ्या जोडप्याचे काय चालले आहे बोलणे? प्रियकरांचे विश्रब्दालाप ऐकू नयेत. त्यांची मोकळी मने त्यावेळेस बोलत असतात. परंतु आपण ऐकूया. आपणाला त्यांचा हेवा न दावा. जगात असे प्रकार असतात ते पाहायचे आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाही. मी तुला इतके पैसे देतो. कधी कधी घोड्याच्या गाडीतून फिरवतो. तरी तुझं प्रेम नाही. का बरं असं? माझ्या मनाला काय वाटत असेल? तुझा त्याग करावा असं मनात येतं. परंतु तो कृतज्ञपणा होईल म्हणून भीतो. तुमचंही माझ्यावर कुठं प्रेम आहे? मलाच का एकटीला गाडीतून फिरवता? दुसऱ्या कोणी अवदसा नाही बसल्या तुमच्या गाडीत?
आपल्याच जातीच्या लोकांना शिव्या देणं वाईट. आमची जात म्हणजे काय वाईट? मग वेश्या होणं चांगलं का? चांगलं नसेल तर लाळघुटीत त्यांच्याकडे का जाता? क्षणभर करमणूक. आम्ही काय करमणुकीपुरत्या? अगं थट्टा केली, अशी रागावू नकोस. आज तरी इथं तुला एकटीलाच आणलं की नाही? खरं प्रेम तुझ्यावरच. अगदी गळ्या शपथ? होय शपथ. खरंच तुमच्याबरोबर बोलण्यात मला मजा वाटते. वेळ कसा पटकन जातो. तुम्ही माझ्याकडे आला नाहीत म्हणजे मी अधीर होते. हसता काय? खोटं नाही सांगत. अगदी गळ्या शपथ? हो गळ्या शपथ. असा दुसऱ्या जोडपाचा संवाद चालला होता. आणि तिसऱ्याचाही थोडा प्रकार पाहूयात. बोलण्यावरून माणसाची परीक्षा होते. बोलण्याच्या स्वरावरून परीक्षा होते. त्यावेळेस मुद्रेवरून परीक्षा होते. मला तुम्ही मोत्याचा हार कधी देणार? देईन देईन म्हणता आणि काही नाही. फसवी तुमची पुरुषांची जात. आणि तुमची मोठी प्रामाणिक वाटतं. स्त्रियाच पुरुषांनाही जन्म देतात. स्त्रियाच फसव्या असतील म्हणून पुरुष फसवे होतात. स्त्रियांच्या ओठावर साखर असते, पोटात विष असते. बोलणं हसणं गोड, परंतु मनात डोकावून पाहिलं तर राम राम सारी घाणच. आपण या सुंदर ठिकाणी भांडायला का आलो आहोत? ही फुलं तुझ्या केसात घालू का? काही नको. नको म्हणजे हवीत. बायकांचं उफराटं बोलणं, अहंभावी बोलणं. किती घाणेरडी आहेत ही फुलं. माझा हात लागून घाणेरडी झाली. तुझ्या केसांचा स्पर्श होऊन पुन्हा सुंदर होतील. एक सुंदरसा बंगला कधी घेऊन देणार? तुझं माझं लग्न लागेल तेव्हा. अजून नाही का लागलं? तसं देवाधर्मासमक्ष कुठे लागलं आहे? देव सर्वत्र आहे ना. आपण एकत्र आलो त्या क्षणीच आपलं लग्न लागलं. ते देवानं पाहिलं. हृदयातील धर्मानं अभिनंदन दिलं. हसता काय? परंतु मंत्र वगैरे कुठे म्हटले आहेत? माझे बाबा वगैरे कुठे तिथे होते? मंत्र म्हणणं म्हणजे धर्म वाटतं. खरंच सांगा, तुमचं माझं लग्न विधिपूर्वक करायचं म्हटलं तर तुमचे वडील वगैरे येतील का? जाऊ देत ही बोलणी. प्रेमात रमावं. जाईल दिवस तो आपला. पुढचं फार पाहू नये. आज तर आपण आनंदात आहो ना. आणि उद्याचं कोण सांगू शकेल? जगात नक्की असं काय आहे? सारं अस्थिर आणि चंचल. जाईल दिवस तो मजेत दौडावा. उठ, कोणीतरी येत आहे. माझा हात धरून ठेवा. मला नाही उठवत. मी तर हलकं फूल आहे. तुम्ही असता फुलाप्रमाणे, परंतु बसता मानेवर दगडाप्रमाणे. तुमच्या गळ्याला का फास लावतो आम्ही? फासही बरा. तो क्षणभर गुदमरवतो व मारतो तरी. जीव सुटतो. परंतु तुम्ही गळ्यात हात घातलेत की गुदमरवता. परंतु मारीत नाही. पुन्हा ते हात दूर करता येत नाहीत. सुकुमार परंतु जड. खरं ना? बरं उठ आता. त्याने हात धरून तिला उठवले. दोघे निघून गेले. झाडांची पाने सळसळ वाजत होती. काही फांद्या वाकून त्या जोडप्यांच्या कानगोष्टी ऐकत होत्या. त्या जंगलातील रस्त्यावरील विद्युतदीप चमकू लागले. किती सुंदर दिसत होते दृश्य. हिरव्या हिरव्या झाडीत ते विजेचे दिवे. परंतु फिरायला जाणारे परतू लागले. एखाद्या वेळेस वाघाच्या डोळ्यांची बिजली दिसायची. आमची तिन्ही जोडपी त्या हॉटेलात आली. भोजने झाली, तांबूल भक्षण झाले, गाणे झाले, गप्पा झाल्या, विनोद झाले. सारी झोपण्यासाठी आपापल्या जागी निघून गेली. रात्र गेली. उजाडले आता. परंतु आमच्या त्या 3 युवती अद्याप उठल्या नव्हत्या. बाहेरही जरा थंडच होते. गुलाबी झोपेत त्या होत्या. परंतु गुलाबाचे काटे अजून काढायचे होते. बऱ्याच वेळाने आपापल्या खोल्यात त्या तिघी जाग्या झाल्या. परंतु त्या तिघींचे प्रियकर नव्हते. ते कोठे गेले व केव्हा गेले? येथे तर निजले होते. केव्हा उठून गेले पत्ताच लागला नाही. त्या तिघी सर्वत्र हिंडल्या, परंतु प्रियकरांचा पत्ता नाही. त्या आपापल्या खोल्यात जाऊन बसल्या. बराच वेळ झाला तरीही कोणी आले नाही. शेवटी त्या तिघी एके ठिकाणी बसून विचार करू लागल्या.
पहिली. हे असे कसे गेले? गोडगोड बोलून यांनी गळा कसा कापला? माझ्या मनात संशयही तो खरा झाला. दुसरी. येथे आणून आपणास सोडून गेले असे दिसते. तिसरी. तरीच मला म्हणाले, उद्याचे कोणी सांगावे, जाईल तो दिवस आपला. पहिली. मग आता काय करायचे? दुसरी. आपल्याला विचार करण्याची जरुरीच नाही. पिढीजात आपला धंदा असाच आहे. हा गेला तर तो गेला तर आणखी कोणी. जगात पुरुष आहेत तोपर्यंत आपणास चिंता नाही. तिसरी. बरे झाले मेला गेला तो. पैसे देई पण अगदी घाणेरडा. दुसरी. आपला हा काही पहिलाच अनुभव नाही. पहिली. मला तरी हा पहिलाच अनुभव आहे. काय करावे? आता कुठे जावे? तिसरी. चला परत मुंबईला जाऊ. आपली दुकाने थाटू. पहिली. मी दुकान थाटून बसू? आयुष्याची, अब्रूची, सौंदर्याची, तारुण्याची का विक्री करू? असे कसे मी करू? माझं त्या तरुणावर प्रेम होतं. मी त्याला देव मानले. मी मनाने त्याला सर्वस्व दिले. तो मला सोडून गेला तरी त्याची स्मृती माझ्याजवळ आहे. तो फसवणारा निघाला म्हणून का मीही त्याला फसवू? मी कुठेही जाईन, मोलमजुरी करीन व त्याचे चिंतन करीत राहीन. प्रेम एकदाच देता येते. ते पुन्हा कसे कोणाला देता येईल? ते कुठे आहे आता देण्यासाठी शिल्लक? सारे तर त्यालाच दिले. माझ्या लिलीच्या जन्मदात्याला सारे दिले. तिसरी. तुम्ही वेड्यासारखं काय बडबडता? असली भाषा आपणासारख्यांच्या तोंडी शोभत नाही. पहिली. आपण का माणसं नाही? आपण माणसांची करमणूक आहोत. मला तुमचं बोलणं समजत नाही. हळूहळू समजेल. त्या पुन्हा आपापल्या खोल्यात गेल्या. 1 दिवस गेला, 2 गेले. त्यांच्या प्रियकरांचा पत्ताच नाही. शेवटी हॉटेलवाल्याचे बिल देऊन त्या तिघी निघून गेल्या. कुठे गेल्या निघून? दोघींचे माहीत नाही. एकीचे माहीत आहे. त्या लिलीच्या आईचे माहीत आहे. ती मुंबईत जिथे राहत असे तिथे परत गेली. आता त्या शहरात तिला राम वाटेना. जवळचे सारे विकून थोडेसे पैसे जमवून ती लहान मुलीला घेऊन मुंबई सोडून निघून गेली. लिलीचे पुढे कसे होईल हीच एक त्या तरुण मातेला चिंता होती. ती लिलीकडे बघे व मनात म्हणे, लिली न जन्मती तर मी जीव दिला असता. परंतु लिलीसाठी जगले पाहिजे. लिलीचे लग्न होईपर्यंत, तिचा संसार सुरळीत होईपर्यंत तरी मला जगले पाहिजे. परंतु लिलीला कसे वाढवू? कसे हिचे पालनपोषण करू? घर ना दार, देहाचे दुकान मांडू? छे, ती कल्पनाच असह्य वाटते. मग काय करू? आणि लिलीजवळ असेल तर कोठे कामधाम तरी कसे करता येईल? हिला कोणाजवळ ठेवायची? असे अनेक विचार त्या मातेला त्रस्त करीत होते. लिलीला कुशीत घेऊन ती रडे. रडता रडता झोपी जाई. असे करीत हिंडत हिंडत ती एका गावाला आली. सायंकाळी 5-6 वाजण्याची वेळ असेल. ती दमलेली आई एका झाडाखाली पडली होती. जवळच तिचे बाळ झोपले होते. उशाशी एक पेटी होती. त्या झाडाजवळ एक खानावळ होती. त्या खानावळवाल्याची मुले या झाडाजवळ खेळत होती. एकमेकांचे डोळे धरीत लपत, कोणी कोणाला पकडी पळापळ होई. एक खेळ संपे, दुसरा सुरू होई. भातुकली मांडीत, झाडांची पडलेली पाने याच पत्रावळी. त्यांच्यावर काहीतरी लुटपुटीचे वाढायचे. सर्वांनी खायचे. लुटपुटीच्या द्रोणातून लुटपुटीची कडी भुरकायची. मग कोणी एखादा कागद आणी. त्याची कोणी होडी करी, कोणी पंखा करी, कोणी फाडून पीळ भरून झाड करी. मुलांच्या गमती. आमची लिलीही हळूच उठून त्या मुलात मिसळली. तीही हसू लागली, खेळू लागली, लुटपुटीचे जेवू लागली. त्या मुलांना गंमत वाटली. त्यांनी तिला आपल्यात घेतले. लिली फार सुंदर दिसे. कशी आहे मुलगी? त्यांच्यातील एक म्हणाली. साबुदाण्यासारखी. दुसरी म्हणाली. दुधासारखी. तिसरी म्हणाली. चौथीला अद्याप उपमा सुचत नव्हत्या. खानावळवाल्याला मुली बऱ्याच होत्या. मुलगा एकच होता. लिलीची आई जागी झाली. परंतु जवळ मुलगी दिसेना. ती कावरीबावरी झाली. मुलगी कोणी घेऊन तर नाही गेले
असे मनात येऊन ती दचकून उठली. तर समोर लिली दिसली. खेळण्यात दंग होती. ती मुलामुलींशी एकरूप झाली होती. घाबरलेली माता कौतुकाने लिलीचा खेळ पाहू लागली. आता घरात या रे, पुरे खेळ, 3 सांजा झाल्या, खानावळवाल्याची बायको दारातून म्हणाली. ती मुले खेळ आटोपून निघाली. त्यांच्याबरोबर लिलीही निघाली. ती मुले थांबली. ती विचार करू लागली. इतक्यात लिलीची आई तिथे आली व लिलीने तिला घट्ट मिठी मारली. तुम्ही तिची आई वाटतं, मोठ्या मुलीने विचारले. हो, छान आहे तुमची मुलगी. आमच्यात तर इतकं सुंदर कोणीच नाही. तुम्ही झाडाखाली राहता? तुमचं इथंच घर? हो, या झाडाखाली घर. थंडी लागेल, पाऊस लागेल, परंतु उन्हाळ्यात बरं नाही. येता की नाही घरी? ती आई दारातून पुन्हा म्हणाली. ती सारी मुले गेली. लिलीची आई लिलीला घेऊन झाडाखाली बसली. तिच्या मनात कितीतरी विचार येत होते. शेवटी तिने खानावळवाल्या बाईकडे काहीतरी विचारण्याचे ठरवले. ती तिच्याकडे गेली. कोण पाहिजे तुम्हाला? ते तर बाहेर गेले आहेत. खानावळवाली बाई म्हणाली. मला तुमच्याशीच आधी बोलायचं आहे. काय बरं? मी एक गरीब मुलगी आहे. तुम्ही जणू माझ्या आईसारख्या. मी संकटात आहे. मला कोणाचा आधार नाही. मी व ही माझी मुलगी दोन्हीच आम्ही. या मुलीचं कसं पालनपोषण करावं याची चिंता वाटते. मी काही मोलमजुरी करू तर हिला कुठं ठेवू? मघा माझी मुलगी तुमच्या मुलांच्यात खेळत होती, रंगून गेली होती. तुमच्या मुलींनीही तिला आपल्यातच घेतलं. माझ्या मनात विचार आला की माझ्या मुलीला तुमच्याकडेच ठेवावं. तुमची इतकी मुलं आहेत, त्यात ती वाढेल. तिच्यासाठी निराळं फार काही करायला नको. मी तिच्यासाठी दर महिना 5 रुपये पाठवत जाईन. दर साल एक वाढवीत जाईन. मरेच जास्त कमी काही लागलं तर पाठवीन. तुम्ही तिला वाढवा, शाळेत घाला, शिकवा. ती जसजशी वाढेल तसतशी मी रक्कमही वाढवीन. मुलीची जात, पोलकं परकर सारं लागतं. ठेवाल का तुमच्याकडे? कराल का या मातेवर दया? लिलीच्या आईने डोळ्यात पाणी आणून विचारले. मी काय सांगणार? ते घरी आले म्हणजे त्यांना विचारीन व मग काय ते कळवीन. माझ्या मते ठेवायला हरकत नाही. इतकी मुलं आहेत, त्यात आणखी एक. भरल्या गाड्याला मोठीचं का ओझं होतं? पाहीन विचारून. हो. लिलीला घेऊन तिची आई झाडाखाली बसली. आईच्या मांडीवर लिली होती, हसत होती. आकाशातील चांदोबाकडे झाडाच्या पानातून ती पाहत होती. थोड्या वेळाने खानावळीतून बोलावणे आले. लिलीला घेऊन तिची आई गेली. ऐकलं तुमचं म्हणणं, परंतु 7 रुपये हवेत. पुढच्या वर्षी 8, मग 3ऱ्या वर्षी 10, 4थ्या वर्षी कळवीन. अहो, अनेक खर्च असतात. आजारी पडली, काढाच ठेवा, सुंठ आणा. 1 का 2? मुलांची शेकडो दुखणी. गोवर आहे, कांजण्या आहेत, देवी आहेत, नाना प्रकार. 5 रुपयात कसं व्हायचं? थंडीत गरम कापड हवं, उन्हाळ्यात मलमल हवी. हो, सारं नीट नको का करायला? आणि 6 महिन्यांचे पैसे आज आगाऊ, आधी मुलीला ठेवताना. कारण तुम्हाला नोकरी कधी मिळेल त्याचा काय नेम. हल्ली सर्वत्र बेकारी. पहा, परवडत असेल तर मी ठेवायला तयार आहे. सारं मनापासून करीन. तशी आमची ही प्रेमळ आहे. ठरवा तुमच्या मनात. खानावळवाला म्हणाला. काय ठरवू मी? 7 तर 7, परंतु ठेवा. कुठं घेऊन जाऊ मी तिला? तुमचीच मुलगी माना, लिलीची आई म्हणाली. परंतु 6 महिन्याचे पैसे? त्याने विचारले. देते ना ते, ती म्हणाली. ठीक, ते झाडाखालचं सामान घेऊन इथं या. जाईपर्यंत इथंच राहा, त्याने आस्थेने सांगितले. रात्रभर विसावा घेऊन मी उजाडताच जाईन. कुठंतरी कामधंदा पाहिला पाहिजे. इथे थांबून काय करू? ती बोलली. खानावळवाल्याच्या एका खोलीत ती माता राहिली. तिने आपल्या मुलीला जणू शेवटचे पोटभर जेवू घातले. गोडभर कढत दूध पाजले. तिला कुशीत घेऊन ती पडली. तिला झोप येईना. मुलगी कुशीत झोपली होती. आईला अगदी चिकटून झोपली होती. पहाटेची वेळ झाली. ती आई उठली.
मुलीला सोडून जाणे तिला भाग होते. लिली उठल्यावर ते शक्य नव्हते. तिला झोपेतच सोडून जाण्याशिवाय मार्ग नव्हता. त्या अभागिनीने मुलीचा शेवटचा मुका घेतला. पुन्हा पुन्हा ती लिलीकडे बघत होती. तिची तृप्ती होईना, परंतु उठली. त्या खानावळवाल्याला व त्याच्या बायकोला ती म्हणाली, माझी मुलगी तुमच्या पदरात मी घालीत आहे. जपा तिला. तिला पोटच्या गोळ्याप्रमाणे वागवा. आईची तिला आठवण होऊ देऊ नका. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ देऊ नका. तिला काही कमी नका करू. ती दोघे म्हणाली, काळजी नका करू. आम्ही सारं नीट करू. ती आई निघून गेली. लिली मात्र झोपेत हसत होती. लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तिथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहत असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पै न पै शिल्लक टाकीत असे. या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा इतिहास मोठा विचित्र होता. तो या शहरात कधी कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते. तो खूप श्रीमंत होता, परंतु त्याला मुलबाळ कोणी नव्हते. कोणीच नव्हते. तो एकटाच होता. एका मोठ्या बंगल्यात तो राहत असे. त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या होत्या. अनेक सार्वजनिक विहिरी खणल्या होत्या. मोफत दवाखाने घातले होते. आश्रम उघडले होते. जिकडे तिकडे त्याची कीर्ती पसरली. सरकारी अधिकारी त्याला मान देत. जनता त्याच्यावर प्रेम करी. तो त्या शहराच्या नगरपालिकेचा अध्यक्ष होता. नेहमी तो निवडून येई. निवडून येण्यासाठी त्याला खटपट करावी लागत नसे. सर्वांच्या हृदयात त्याला स्थान होते. अशा या उदार पुरुषाच्या कारखान्यात लिलीची आई कामाला लागली. काही दिवस गेले, परंतु पुढे निराळीच परिस्थिती उत्पन्न झाली. त्या कारखान्यात 2 भाग होते. एका भागात सारे पुरुष कामगार होते. दुसऱ्या भागात साऱ्या बाया होत्या. बायांवर देखरेख करणाऱ्याही बायाच होत्या. बायकांचा स्वभाव मोठा जिज्ञासू असतो. त्यांना चौकशा फार कराव्याशा वाटतात. ही नवीन आलेली बाई कुठली, कोण याची माहिती त्या काढू लागल्या. परंतु फार माहिती मिळेना. ती एकटीच असते, एक जण म्हणाली. नवरा वगैरे नाही वाटतं, दुसरी म्हणाली. तिचं कोणीच नाही का कुठं, तिसरीने विचारले. ती पोस्टात जाते व कोणाला तरी पैसे पाठवते, चौथी म्हणाली. कोणाला पाठवते पैसे? काहीतरी काळबेरा आहे. चांगल्या चालचलणुकीची बाई दिसत नाही ही, पाचवी म्हणाली. बायांची अशी बोलणी एके दिवशी चालली होती. पोस्टात जाऊन बातमी काढण्याचे एकीने ठरवले. शेवटी त्यांना कळले की एका मुलीला पैसे पाठवण्यात येतात. कोण ही मुलगी? ही का पैसे पाठवते? हिचीच असेल मुलगी. मग ही या मुलीला येथे का आणत नाही? नवरा कोठे आहे? काही भानगड आहे की काय? लिलीची आई कारखान्यात जाताच साऱ्या बाया तिच्याकडे बघत. कोणी नाके मुरडीत, कोणी फिदी हसत. परंतु ती शांतपणे काम करू लागली. होता होता या गोष्टींची फारच वाच्यता होऊ लागली. एके दिवशी मुख्य बाई लिलीच्या आईला म्हणाली, येत्या 1 तारखेपासून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. वाईट चालीच्या बायका इथे नकोत. परंतु मी वाईट चालीची नाही. वाईट चालीची असते तर इथं भीक मागत आले नसते. दिवसभर राबले नसते. मी सुंदर होते, अजूनही सुंदर आहे, ती म्हणाली. मला जास्त बोलायचं नाही. इथं शिस्त राहिली पाहिजे. साऱ्या बाया तुमच्या नावानं बोलतात. तुम्ही गेलेल्याच बऱ्या, मुख्य अधिकारी म्हणाली. माझ्या लिलीचं कसं होईल? मी तिला कोठून पाठवू पैसे? तिच्यासाठी हो सारं. मी एकटी असते तर कधीच जगाला रामराम केला असता. नका मला घालवू, ती म्हणाली. सांगितलं ना, इथं पापी माणसं नकोत म्हणून. जा निघ. का शिपायाकडून घालवू? ती मुख्य बाई दरडावून म्हणाली. लिलीची आई दुःखाने बाहेर पडली. आता कुठं पाहायचं काम? कारखान्याचा मालक उदार म्हणतात. हाच का त्याचा उदारपणा? मला काढून टाकलेलं त्याला का माहीत नसेल? त्याच्या परवानगीनं सारं होत असेल. का काढलं त्यांना मला? कोणता माझा अपराध? काय केलं असं मी? अरे रे, आता कुठं जाऊ मी? कोण देईल मला काम? तिला कपडे शिवण्याचे काम मिळाले. एका दुकानदाराने तिला उक्ते काम दिले. 100 कपडे शिवून दिले तर अमुक इतके पैसे द्यावायचे असे ठरले.
लिलीची आई रात्रंदिवस शिवीत बसे. तिचे हात दुखून येत. सुईने शिवता शिवता हाताला भोके पडण्याची पाळी आली. तरीही ती शिवत बसे. मुलीला पैसे नकोत का पाठवायला? परंतु त्या दुकानदाराला दुसरा एक माणूस भेटला. तो आणखी कमी पैशात काम करून देणारा होता. लिलीच्या आईचे हेही काम गेले. तिने त्या मालकाला पुष्कळ सांगून पाहिले, परंतु तो ऐकेना. तो म्हणाला, व्यवहार आहे, इथे दया करून कसं चालेल? माझं दिवाळं निघायचं. जो कमीत कमी पैशात शिवून देईल त्यालाच मी काम देईन. लिलीच्या आईला आता कोठे काम मिळेना. ती सगळीकडे भटकली, परंतु काम नाही. ती आता एकदाच जेवी. मुलीसाठी पैसे पुरले पाहिजेत. परंतु एक दिवस त्या खानावळवाल्याचे अधिक पैसे पाठवा असे पत्र आले. तुमची मुलगी फार आजारी आहे. डॉक्टरचं बिल बरंच झालं आहे. तिला गरम कपडे करावे लागले. चहा, कॉफी, फळं यांचाही बराच खर्च येतो. तरी यावेळेस तुम्ही 25 रुपये पाठवा असे ते पत्र होते. कोठून आणायचे 25 रुपये? सारी शिल्लक संपली होती. 10 रुपये फक्त जवळ होते. काय करावे ते त्या आईला समजेना. ती दुःखाने वेडी होऊन खोलीत बसली होती. इतक्यात त्या घराचा मालक तेथे आला. काय पाहिजे? तिने रडत रडत विचारले. तुमच्या दुःखाचं कारण विचारायला मी आलो आहे, तो म्हणाला. पैसे, मला पैसे पाहिजेत. कोठून आणू? काम ना धाम, काय करू समजत नाही, ती म्हणाली. मी सुचवू का एक उपाय? त्याने भीतभीत विचारले. हां, सुचवा, ती आशेने म्हणाली. रागवणार तर नाही? त्याने प्रश्न केला. उलट आभार मानेन, ती म्हणाली. हे पहा, तुमचे केस फारच सुंदर आहेत. एका नाटक कंपनीला ते हवे आहेत. तुम्ही जर ते कापून द्याल तर तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळेल. तुम्हाला वाईट का वाटत आहे? मी एक उपाय सुचवला, तो म्हणाला. केस कापून देऊ? तिने दुःखाने विचारले. दुसरा कोणता उपाय? तो म्हणाला. बरं तर देईन कापून. माझ्या लिलीसाठी मी मानही कापून देईन. मग केसांची काय कथा? आणि हे केस सुंदर आहेत. उद्या ते फिक्कट होतील. त्यांना उद्या कोण विचारणार आहे? आज सार्थकी तरी लागतील. माझ्या आजारी मुलीच्या कामी येत आहेत. उद्या सकाळी या, कापून ठेवीन हे केस. तो मालक गेला. लिलीची आई तिथे शून्य मनाने बसली होती. तिने आरशात पाहिले. ते केस किती सुंदर दिसत होते. तिच्या म्लान मुखाला अद्यापही ते शोभा देत होते. ते केस कापून टाकायचे? हो, मुलीच्या सुखासाठी तसे करणे भाग आहे. तिने कात्री घेतली व ते लांब सडक सुंदर केस कापून टाकले. त्या केसांची गुंडाळे करून तिने ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मालकाजवळ तिने ते केस दिले. 25 रुपये मिळाले. ते रुपये तिने मुलीला पाठवून दिले. परंतु खानावळवाल्याला अधिक लोभ सुटला. लिलीच्या आईजवळ कितीही पैसे मागितले तरी ती देईल असे त्या लोभी मनुष्याला वाटले. थोडे दिवस जातात न जातात तोच पुन्हा त्याचे पत्र आले. त्याने आणखी जादा पैशांची मागणी केली होती. आता लिलीची आई कोठून पाठवणार होती पैसे? त्या अभागी आईने काय करावे तिला सुचेना. इतक्यात मालक तेथे आला. तुम्ही पुन्हा का संचित? त्याने प्रश्न केला. पुन्हा पैसे पाहिजेत, ती म्हणाली. मी सुचवू का एक उपाय? त्याने विचारले. शरीर विकण्याचा का? तिने दुःखाने प्रश्न केला. शरीर नाही, तो म्हणाला. मग काय? ती म्हणाली. हे पहा, तुमचे दात फार सुंदर आहेत. ते द्याल का काढून? कसे मोत्यासारखे आहेत. एका सिनेमा कंपनीला ते पाहिजे आहेत. तुम्हाला मोबदला मिळेल. योग्य ती किंमत मिळेल. पहा विचार करून, तो म्हणाला. माझं हसणं पाहून पूर्वी लोक मोहित होत असत. माझे हे शुभ्र दात जगाला दिसावेत म्हणून मी पूर्वी मुद्दाम हसत असे. ते दात आता काढून देऊ? काय हरकत आहे? आता कोणाला हसून दाखवायचं आहे? आता माझ्या साऱ्या जीवनाचंच हसू होत आहे. देईन माझे दात काढून. परंतु एखादा डॉक्टर इथेच आणाल का? घरच्या घरीच काढून घ्या दात, ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. लिलीच्या आईचे ते सुंदर दात एकामागून एक काढण्यात आले. ते दात विकण्यात आले. लिलीच्या आईला पैसे मिळाले.
ते लिलीला पाठवण्यात आले. परंतु पुन्हा पैशांची मागणी आली तर आता काय डोळे काढून द्यायचे? लिलीची आई या विचारात होती. ती घरातून बाहेर पडत नसे. तिला लाज वाटे. तिचे सुंदर केस नष्ट झाले होते. तोंडाचे बोडके झाले होते. ती विद्रूप दिसे. लोक तिला हसत. पोरे तिच्या पाठीस लागत. कोणी दगडमारी, कोणी वेडावी. मग लिलीची आई दुःखाने संतापे. तीही शिव्या देऊ लागे. तीही हातात दगड घेऊन मारू लागे. लोक म्हणत हिला वेड लागले. लिलीच्या आईला त्या कारखान्याच्या मालकाची फार चीड येई. त्या कारखान्यातून काढून टाकण्यात आले नसते तर अशी परिस्थिती आलीच नसती. केस कापावे लागले नसते. दात काढून टाकावे लागले नसते. लोक म्हणतात तो कारखानदार उदार आहे. तो गोरगरिबांच्या उपयोगी पडतो. कसला उदार आणि कसले काय. माझी तर अत्यंत वाईट दशा त्याने केली आहे. दुष्ट आहे मेला, असे लिलीची आई मनात म्हणे. त्या उदार महात्म्याची कोणी स्तुती करू लागला तर लिलीची आई बोटे मोडी, कपाळाला आठ्या पाडी. पापी चांडाळ आहे मेला, असे म्हणे. ती स्तुती तिला सहन होत नसे. एके दिवशी एक प्रकार घडला. तो उदार पुरुष फिरायला गेला होता. त्या बाजूच्या रस्त्याला मोठा उतार होता. एक गाडी त्या बाजूने येत होती. बैल वाटते नवीन होते. ते बैल उधळले, भडकले. ते गाडी भलतीकडे नेऊ लागले. अरे तिकडे खळगा आहे, भयंकर खळगा. बैल खळग्यात टाकणार का उडी? अरे ते पहा चाक. गेले. जवळजवळ खाली चालले. फूट अर्धा फूट अंतर. जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार. काय करावे? चालले, चाक चालले. एका क्षणाचा अवकाश. परंतु इतक्यात तो आमचा उदार पुरुष रस्त्याच्या खालच्या बाजूला एकदम जाऊन उभा राहिला. डोळ्याचे पाते लवते न लवते तो तिथे उभा राहिला. ते चाक खाली घसरणारे चाक त्याने आपल्या हाताने एकदम पलीकडे ढकलले. अरे बापरे, केवढीही शक्ती. जड गाडी, मालाने भरलेली. परंतु त्याने ते चाक ढकलले. चाक ढकलून तो पुन्हा एकदम वर आला. त्याने गाडी रोखून धरली. गाडी थांबली. तो गाडी अस्ते नेऊ लागला. बैल त्यात वचकले. त्याची सिंहाची शक्ती पाहून ते बैल नरमले, थंड झाले. ते रीतसर चालू लागले. चौकात प्रचंड गर्दी झाली. गाडी थांबवली. चाक उचललं. आपले प्राण धोक्यात घातले. केवढा हा महात्मा, असे जो तो बोलू लागला. नगरपालिकेचा एवढा अध्यक्ष, कितीतरी कारखान्यांचा मालक, उदारांचा राणा. परंतु किती साधा, किती त्यागी. त्याच्या नावाचा जय जयकार होऊ लागला. इतक्यात ती लिलीची आई तेथे आली. तिला त्या महात्म्याची स्तुती सहन झाली नाही. ती धावत धावत त्याच्याकडे गेली. त्याच्या अंगावर ती थुंकली. दुष्ट, पापी, चांडाळ मेला. माझं सारं तू नुकसान केलंस. तू माझं वाटोळं केलंस. अशा प्रकारे शिव्या देऊ लागली. तिने त्याला दगड मारले. लोक तिला ओढू लागले. इतक्यात पोलिसांनी तिला पकडले. तिला गिरफ्तार करण्यात आले. लिलीच्या आईचा पोलीस ठाण्यावर खटला सुरू झाला. तिच्या दंडाला दोऱ्या बांधण्यात आल्या. पोलीस अंमलदार तिथे खुर्चीवर बसलेला होता. इतक्यात तो उदार पुरुष, तो म्युन्सिपाल्टीचा अध्यक्ष तेथे आला. पोलिसांनी त्याला खुर्ची दिली. तो पोलीस अंमलदार उभा राहिला. तो नवीनच आला होता. त्या बाईला शिक्षा देणार आहे. तुमच्या अंगावर ती थुंकली. तुम्हाला तिने शिव्या दिल्या, दगड मारले. तो पोलीस अंमलदार म्हणाला, तिला सोडून द्या असं सांगण्यासाठी मी आलो आहे. माझी काही तक्रार नाही. ती एक अनाथ स्त्री आहे. मी तिची चौकशी करून आलो आहे. गरिबीमुळे ती वेडी झाली आहे. चुकीनं माझ्या कारखान्यातून ती काढली गेली. मीच तिचा अपराधी आहे. सोडा तिला. सोडा तिच्या दोऱ्या, तो म्हणाला. माझ्या सांगण्यावरून तिला पकडण्यात आलं आहे. तिला असं सोडता येणार नाही, तो अंमलदार म्हणाला. परंतु ज्याच्यासाठी पकडण्यात आलं त्याची तर तक्रार नाही ना. मी नगरचा अध्यक्ष आहे. मी सांगतो आहे, सोडा त्या स्त्रीला. माझं म्हणणं ऐका, तो नगराध्यक्ष रागाने म्हणाला. नाही सोडलं तर काय कराल? अंमलदाराने तीव्र दृष्टीने बघत प्रश्न केला. जे करता येईल ते करीन. माझीही काही शक्ती आहे, तो उदारात्मा म्हणाला. सोडा त्या स्त्रीला, अंमलदार म्हणाला.
पोलिसांनी तिला सोडून दिले. ती त्या नगराध्यक्षाच्या पाया पडू लागली. ती म्हणाली, खरंच का तुम्ही उदार आहात? तुम्ही मला सोडवलं. मी तुम्हाला दुष्ट समजत होते. तुमच्या कारखान्यातून मला काढून टाकण्यात आलं. माझ्या मुलीला मी पैसे पाठवते. मुलगी असणं म्हणजे का पाप? हे पुरुष पापी असतात. स्त्रियांची फसवणूक करतात, विटंबना करतात. मी पापी नाही. माझ्या मुलीसाठी मी जगते. माझी नोकरी गेली. मुलीला पैसे कसे पाठवू? पैशांसाठी मी माझे केस विकले, माझे दात विकले, माझं सारं सौंदर्य ते गेलं माझ्या मुलीसाठी. का माझी नोकरी दवडलीत? का? मला माहीत नव्हतं. परभारे तुम्हाला काढून टाकण्यात आलं. पुन्हा देईन नोकरी, तो म्हणाला. माझा हात धरा. ताप भरला आहे हो मला. धरा ना. धरा. अनाथाला आधार द्या. छे, अंधारी येते डोळ्यांसमोर. धरा हात, नाहीतर मी पडेन, ती म्हणाली. त्याने एक गाडी बोलवून त्या तापाने फणफणणाऱ्या स्त्रीला गाडीत घालून तो गेला. वाटेत तिने स्वतःची कहाणी सांगितली. एका हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन तो गेला. ते हॉस्पिटल त्याच्याच देणगीतून सुरू केलेले होते. तो महात्मा तेथे येताच दवाखान्यातील सारे डॉक्टर, साऱ्या बाया, सारे नोकरचाकर आदराने उभे राहिले. सर्वांनी त्यांना वंदन केले. या भगिनीची नीट व्यवस्था लावा, तो म्हणाला. एका खाटेवर त्या भगिनीला निजवण्यात आले. सारी व्यवस्था लागली. आता इथे व्यवस्था होईल. शांत पडून राहा, तो उदार पुरुष तिला म्हणाला. माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे, ती म्हणाली. कोणती? त्याने विचारले. माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या. तिला इथं आणा. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. परंतु मला कशी देणार? तुमच्या सहीचं पत्र हवं, तो म्हणाला. द्या कागद व शाई, मी देते पत्र लिहून, तिने सांगितले. ती तापाने फणफणत होती. तरी तिने त्या खानावळवाल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रात ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्याबरोबर मुलीला पाठवावं असं लिहिलं होतं. त्या उदार पुरुषाने चिठ्ठी खिशात घातली. बरं, मी जातो. तुमची मुलगी तुम्हाला भेटवीन, तो म्हणाला. देव तुमचं कल्याण करो, ती अंथरुणावर पडून म्हणाली. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.